यंदा गुढीपाडवा हा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय, तिथी आणि महत्त्व आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. तर मंडळी, 2026मध्ये गुढी उभारण्याचा अचूक शुभ मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत. नाहीतर बघा, वर्षभर आपल्याला त्याचा परिणाम हा भोगावा लागू शकतो. कारण बघा, शुभ मुहूर्तावर कुठलीही गोष्ट केलेली अतिशय शुभ फळ आपल्याला देत असते. तसं पाहिलं तर गुढीपाडव्याचा हा संपूर्ण दिवसच अतिशय शुभ असतो. पण त्यातल्या त्यात जो काही गुढी उभारण्यासाठीचा जो काही शुभ मुहूर्त आहे, तो बघा अत्यंत आपल्याला पाळणं गरजेचं आहे. यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होईल आणि 20 मार्च रोजी सकाळी पहाटे 4:50 असणार आहे. आता उदय तिथीनुसार गुढीपाडवा हा सण 19 मार्चला साजरा केला जाईल. आता गुढी उभारण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त हा म्हणजे सकाळी 6:44 ते 8:14 असणार आहे. बघा मंडळी, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, दुपारनंतर कधीही गुढी उभारू नये. दुपारनंतर म्हणजेच 12 वाजल्याच्या नंतर आपल्याला गुढी उभारायची नसते, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशीचा जो काही अभिजित मुहूर्त आहे, तो दुपारी 12:04 ते 12:53 असणार आहे. या दिवशीचा लाभ मुहूर्त हा 12:46 ते 2:17 असेल आणि या दिवशीचा अमृत मुहूर्त हा 2:17 ते 3:49 असणार आहे. आता मंडळी, आपण गुढी उतरवण्याचा जो काही शुभ वेळ आहे, तर ती आपण जाणून घेऊ. बघा, आपण जशी गुढी ही शुभ मुहूर्तावर उभारली होती, तसंच तिला शुभ वेळेमध्ये आपल्याला उतरवायचं असतं. तर हा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:18 ते 6:49 आहे. गुढीपाडवा हा सण विजय, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. घरासमोर उभारलेली गुढी नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरामध्ये आनंद, सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येते, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता गुढी उभारताना काठीवर तांब्याचा लोटा उलटा ठेवून त्याखाली भगवा किंवा रेशमी कापड हे बांधलं जातं. त्यासोबतच फुलांची माळ, आंब्याची पाने, साखरेची गाठी आणि कडुलिंब लावून गुढी ही सजवली जाते. म्हणून यंदा गुढी ही योग्य शुभमुहूर्तावर उभारा आणि नववर्षाची सुरुवात आनंद, यश आणि सुख समृद्धीने करा.